आज फ्रायडे होता तर हॉटेलसाठी मच्छी लागणार होती. मी मार्केटवरून मच्छी आणली. त्याची आता खोलून त्याला साफ करून घेऊया. पिशवीमध्ये बघते सुरमई आहेत. सुरमईचे छान असे मोठे पीसेस आहेत. थाळीला जास्त किंवा सिंगल स्टार्टरला कस्टमर जास्त सुरमई जास्त डिमांडेड असते. त्याच्यासाठी फर्स्ट एक एक सर्व वेगळं करून घेऊया. म्हणजे ते कट करून एकत्र ठेवलं तर पुन्हा चिपकली आहेत ना. सेपरेट ठेवून त्याला चांगलं धुवून घेऊया आधी. चांगलं स्वच्छ पाण्याने बघू शकता. मोठ्या साईजमध्ये मस्त असे 10 ते 12 पीसेस आहेत. पहिला पण स्वच्छ धुवून घेऊया त्यांनी. धुवून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे पापलेट. आज कसं शुक्रवार शनिवार रविवार कंटिन्यू मच्छी जास्त लागते आपल्याला. पापलेट मस्त मोठे असे फ्रेश पापलेट. ते पण चांगलं स्वच्छ असं धुवून घेऊन कट वगैरे करूनच मच्छीवाले पण जाणते. ते खूप इझी करून देतात. आपण ते प्रॉपर कट नाही करतात. त्यांचं कसं सुऱ्याला वगैरे व्यवस्थित धार असतं तर ते प्रॉपर कट करून देतात. कट वगैरे पण आणत नसतं. वॉश करून चांगलं व्यवस्थित असं बाऊलमध्ये मच्छीचे छोटे बाऊल आहेत किंवा डब्यामध्ये आम्ही क्लीन वगैरे करून ते एकत्र व्यवस्थित असं ठेवून देतो. हे बांगडे 3 किलो बांगडे आणले. कालपासून जुने कस्टमर बांगडे काल एवढ्या लवकर बांगड्या संपल्या. त्याच्यामुळे काल आम्हाला जास्त बांगडे आणले नाही. बहुतेक उद्या पण सकाळी लवकर जावं लागेल मच्छीसाठी. बांगडे 3 किलो मोठे असे. एक एक बांगडा 300-400 ग्रॅमचा बांगडा आहे. तर काय एक बांगडा अर्धा किलोचा पण असेल त्याच्यामध्ये. छान असं धुवून घेऊया स्वच्छ. फ्रेश मच्छी असते. सकाळी लवकर जाते तर फ्रेश असते ती मच्छी. आणि आपण त्याचं कसं फ्रेशच यूज करतो मच्छी. फक्त ना वादाच्या दिवशी आणायचा ना तर तुम्ही कमी होऊन जातं. फ्रेश खाल्ल्याने चव पण थोडी मच्छीला असते. बर्फामध्ये वगैरे टेस्ट पण येणार, खाऊ पण नाही.